गुड मॉर्निंग. एकदा एक शूज मेकिंग कंपनी असते. त्याचे डायरेक्टर ठरतात. एक नवीन आयलंड असतं, टापू. तिथे काही बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे का बघू, काही स्कोप आहे का बिझनेस वाढवायला, म्हणून ते मार्केटिंगवाल्यांना त्या टापूवर पाठवतात. तर दोघं जण असतात कंपनीचे. जसं ते तिथे लँड करतात तसं त्यांच्या लक्षात येतं की त्या टापूवर कोणीच पायात शूज घातलेले नाही आहेत. तर त्यातला एक जण असतो, तो म्हणतो, अरे बापरे, इथे तर काही शूज कोणी घातलेलेच दिसत नाही. तो लगेच त्या कंपनीच्या डायरेक्टरला फोन करतो. म्हणतो, इथे काही स्कोप नाही आहे, इथे कोणी शूज वापरत नाही, इथे आपल्याला झिरो स्कोप आहे. आणि दुसरा जो असतो तो थोड्या वेळाने सगळे इकडे तिकडे सर्व्हे करून येतो आणि फोन करतो की इथे आपल्याला खूप अपॉर्च्युनिटी आहे, इथे कोणाच्याच पायात शूज नाही, तुम्ही 1000 पेअर्स मला पाठवून द्या, मी सगळ्या आता इथे विकू शकतो. आपण सगळ्यांना जुते कसे घालायचे आणि कसं लाईफ इझी करायचं हे शिकवू शकतो. आता परिस्थिती दोघांच्या समोर सेम होते. एकाने अपॉर्च्युनिटीमध्ये डिफिकल्टी पाहिली आणि दुसऱ्याने डिफिकल्टीमध्ये अपॉर्च्युनिटी पाहिली. आपण काय बघतो हे इम्पॉर्टंट आहे. आता सगळे ओरडतात ना की AI येणार आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने खूप खूप गोष्टी घडणार आहेत. आपण त्याच्याकडे कसं बघायचं? आपण त्याच्याकडे हे बघायचं का की तो माझा आर्ट अँड रायटिंग वर्क करेल, म्हणजे मी माझी धुणी-भांडी करू शकेल? की आपण हे बघायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हेल्पने माझी धुणी-भांडी इझी होतील आणि मी माझं रायटिंग आणि आर्ट वर्क करेल? तर आपण कसं बघतो त्याच्याकडे, कुठल्याही गोष्टीकडे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.